भिवंडीच्या बोरिवली पडघा गावात एटीएसनं सर्च ऑपरेशन केलं। देशात घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती होती। त्यानंतर सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। यात तलवार, सुरा, मोबाईल जप्त करण्यात आलाय अशी माहिती एटीएसनं दिली आहे। साकीब नाचनच्या घरावर एटीएसची धडक। भिवंडीच्या पडघामध्ये एटीएसच्या 22 पथकांकडून सर्च ऑपरेशन। पहाटे 4 वाजल्यापासून केलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान 2 अटकेत। एटीएसनं ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघामध्ये मोठी कारवाई केली। भिवंडीत धडकलेल्या एटीएसच्या 22 पथकांनी संवेदनशील ठिकाणांवर छापेमारी केली। संशयित दहशतवादी साकीब नाचनच्या घरावर एटीएसच्या पथकानं छापे टाकले। पडघामधील बोरिवली गावातून दोघांना अटक करण्यात आली, तर 10 जण ताब्यात आहेत। मोठा फौजफाटा घेऊन एटीएसचे अधिकारी पहाटे 4 वाजल्यापासून भिवंडीतल्या बोरिवली गावामध्ये आहेत। बोरिवली गावात 450 ते 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। त्यामुळे गावाला छावणीचं स्वरूप आलं होतं। 20 ते 25 गाड्यांचा ताफा घेऊन एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलं। बोरिवली गावात दहशतवादी हालचाली सुरू असल्याचा एटीएसला संशय असून त्यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं। याआधी सुद्धा बोरिवली गावात दहशतवाद्यांचा तळ होता। साकीब नाचनमुळे बोरिवली गाव याआधी सुद्धा बऱ्याचदा चर्चेत होतं। पडघामध्ये एटीएसनं ज्यांच्या घरी छापेमारी केली त्यापैकी 7 सदस्य घरात नव्हते अशी माहिती आहे। यातले 2 जण हज यात्रेसाठी सौदी अरेबियात, तर 5 सदस्य घरात नव्हते। छापा पडलेले बहुतांश सदस्य सिमी संघटनेचे असून इतर सदस्य हे साकीब नाचन सोबत अटकेत असलेल्यांचे नातेवाईक आहेत। साकीब नाचन अटकेत असला तरी संपर्कातील लोक अजूनही संशयास्पद हालचालींमध्ये सक्रिय असल्याची सूत्रांची माहिती आहे। दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेला साकीब नाचन याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा बोरिवली या गावामध्ये पुन्हा एकदा एटीएसने मोठी अशी कारवाई केलेली आहे। पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। ठाणे ग्रामीण असेल, रायगड ग्रामीण असेल, येथील सुमारे 200हून अधिकचा पोलीस फौजफाटा घेऊन एटीएसची टीम या गावात पहाटेच्या सुमारास दाखल झालेली आहे आणि त्यांनी पहाटेपासून वेगवेगळ्या घरांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेले आहे, ज्या माध्यमातून ज्यांचा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग आहे अशांना पकडण्यासाठी कारवाई सुरू झालेली आहे। देशात घातपाताचा कट असल्याची गोपनीय माहिती होती अशी माहिती एटीएस कडून देण्यात आली। बोरिवली गावामध्ये सर्च ऑपरेशनमध्ये तलवार, सुरा, मोबाईल जप्त करण्यात आला। एटीएसनं आपल्या सर्च ऑपरेशनमध्ये दहशतवादाला प्रेरित करणाऱ्या गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत। तर साकीब नाचनचे समर्थक बोरिवली गावामध्ये सक्रिय झाल्याची माहिती एटीएसला मिळाली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळते। परिसरामध्ये नाचनचे समर्थक लोकांमध्ये भडकाऊ भाषण देत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये भिवंडीमध्ये धडकणाऱ्या एटीएस पथकांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। या सर्च ऑपरेशनमुळे पुन्हा एकदा पडघा बोरिवली गाव चर्चेत आले। मुंबई नाशिक महामार्गाजवळ भिवंडी तालुक्यामध्ये पडघा बोरिवली गाव वसलेलं आहे। ठाणे शहरापासून पडघा बोरिवली गाव 1 ते 1.5 तासांवर आहे। जवळपास 8000 लोकवस्ती असलेलं हे गाव। या भागात लाकडांच्या वखारी असून रहिवासी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत। गावात मोठे बंगले आहेत। भिवंडीप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठी गोदामं उभी आहेत। इथल्या जमिनींना चांगला भाव देखील आहे। खैराच्या लाकडाची तस्करी देखील याच भागामधून अनेकदा होत असते असे पुरावे यापूर्वी देखील सापडले। गावातील काही जणांचा पशुधन विक्रीचा व्यवसाय सुद्धा आहे असं कळतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर नाव येतं ते संशयित दहशतवादी असलेल्या साकीब नाचन याचं। साकीब हा भारतामध्ये बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीशी संबंधित आहे। साकीबला याआधी 3 दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले। 1990 मध्ये बॉम्बस्फोट दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या, तेव्हा खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर नाचनला अटक झाली होती। तेव्हा गुजरातमधील टाडा न्यायालयाने साकीबला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती, परंतु 5 वर्ष तुरुंगात राहिल्यावर नाचनची सुटका झाली। आरोपी साकीब नाचननं 2002-2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड इथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता। अटकेनंतर साकीब नाचनला ठाणे कारागृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। वर्तणूक चांगली असल्याचं सांगत
कारागृह प्रशासनाने त्याची 5 महिने आधी सुटका केली। ऑगस्ट 2023 मध्ये नाचनला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून सध्या तो कोठडीमध्ये आहे। साकीब नाचनने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं असा संशय पोलिसांना आहे। साकीबला अल शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सिरिया पडघ्यामध्ये निर्माण करायचा होता। साकीब नाचनने पडघा गावाला अल शाम असं नाव दिलं होतं। तळ मजबूत करण्यासाठी तो तरुणांना पडघ्यामध्ये स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता असा दावा एनआयएनं केलाय। या सर्व प्रकरणावरून साकीबच्या मुसक्या एटीएसने 2023 मध्ये आवळल्या आहेत। पहाटे 4 ते दुपारी 12 पर्यंत एटीएस कडून सुमारे 200 पोलीस पथकांसह हे सर्च ऑपरेशन सुरू होतं। इथल्या काही संशयित हालचालींमुळे मोठ्या तत्परतेने एटीएसनं छापेमारी केली। इथे 2 जणांना अटक करण्यात आली असून 10 जण ताब्यात आहेत। कृष्णा सोनारवाडकर सह संजय भोईर, TV9 मराठी, पडघा, भिवंडी।